सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच तुम्ही शिवसेना एक वादळ किंबहुना मला पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. हे माध्यम पूर्णतः निःशुल्क आहे. अनेक शिवसैनिकांच्या आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर शिवसेना एक वादळ या माध्यमावर आपण जॉईन हा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देत आहोत. ज्यांना या माध्यमाचं सदस्य बनायचं असेल, ज्या प्रेक्षकांना, ज्या शिवसैनिकांना या माध्यमाचा मेंबर बनायचं असेल, तुम्हाला या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन हा पर्याय निवडू शकता. सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूला असलेला हा जॉईन पर्याय निवडून तुम्ही शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सहकार्य करू शकता. फार लवकर शिवसेना एक वादळ सामाजिक क्षेत्रातल्या कार्यांमध्ये सुद्धा पदार्पण करणार आहे. धन्यवाद. 2 दिवसांपूर्वी ज्या वेळेस आदित्य साहेब ठाकरे, युवा नेते शिवसेनेचे आदित्य साहेब ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड होणार आहे, अशा प्रकारची कुजबूज चालू झाली होती. अनेक वरिष्ठ पत्रकारांमध्ये वेगवेगळी मतमतांतरं होती. मी अनेक पत्रकारांना ऐकलं, अगदी राहुल कुलकर्णींना, प्रशांत कदम यांना, निखिल वागळेंना, त्यानंतर प्रसन्न जोशी यांचं एक विशेष मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचं, यांचं विश्लेषण. त्या विश्लेषणाचा मी कुठलाही भाग इथे दाखवत नाहीये. जर तुम्हाला ते विश्लेषण पाहायचं असेल तर आपण प्रसन्न जोशींच्या फेसबुक हँडलवर जाऊन ते पाहू शकता. त्यांनी असं सांगितलंय की जर आदित्य ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होत असतील तर कदाचित शिवसेना पुन्हा भाजपाच्या युतीकडे जाऊ शकते. म्हणजे शिवसेना भाजपाची जी युती आहे, जो पहिला पार्ट आपण पाहिला 30 वर्षांचा, तो उद्धव साहेबांच्या काळातला, बाळासाहेबांच्या काळातला, आणि दुसरा जो भाग असणार आहे युतीचा, हा दुसरा पार्ट, दुसरं व्हर्जन हे आदित्य ठाकरेंचं असणार आहे. आणि अनेकांची याच्यामध्ये मतमतांतर मी पाहिली, अनेक शिवसैनिकांच्या कमेंट्स पाहिल्या, अनेक भाजपाईंच्या कमेंट्स पाहिल्या, अनेक सर्वसामान्य त्रयस्थ प्रेक्षकांच्या कमेंट्स पाहिल्या. मला ह्याच्यातून कुठलं कन्क्लुजन निघालं नाही. शिवसैनिकांच्या कमेंट्स अतिशय तीव्र होत्या, भाजपाईंच्या कमेंट्स त्यातल्या त्यात सौम्य होत्या आणि ते ह्याचं स्वागत करत होते. त्रयस्थ प्रेक्षक आहेत प्रसन्न जोशींचे, कारण प्रसन्न जोशी हे पत्रकार आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत, त्यांचे जे सदस्य आहेत ते त्रयस्थ सुद्धा आहेत. त्यामध्ये त्रयस्थांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की महाराष्ट्राच्या हितासाठी या गोष्टी झाल्या, त्याचं आम्ही स्वागत करू. पण शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र होत्या आणि त्या तीव्र प्रतिक्रियांमध्ये माझा सुद्धा समावेश आहे. असो, याच्यावरचा आता त्याच्यात त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. अगदी मोहित कंबोजच्या भेटीपासूनची अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. असो, मी त्याच्यावर जात नाही. पण सध्याच्या घडीला भाजपामध्ये आणि ह्या शिंदे गटामध्ये काही चांगलं चाललेलं नाही. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं बिल सपाटून आपटलं, डिलिमिटेशनचं बिल सपाटून आपटलं, कारण ह्याच्यामध्ये घटना दुरुस्ती होती आणि घटना दुरुस्तीसाठी असलेल्या प्रत्येक बिलला 2/3 आवश्यकता असते, जे ह्यांच्याकडे नाही. त्याच्यावर अनेक रडारड्या आपण पाहिल्या. काल मोदींची प्रेस कॉन्फरन्स सबंध काँग्रेसवरची आणि काय तर देशाला उद्देशून. त्यामुळे ह्या रडारड्यांमध्ये भाजपा महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाला प्रचंड ठोकतोय. प्रचंड ठोकतोय हा शब्द मी अतिशय जबाबदारीने वापरतो, कारण तसली उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ह्या शिंदे गटातल्या आणि भाजपाच्या ह्या कुरबुरी आता कुरबुरी राहिल्या नाहीत, ह्या आता मारामाऱ्यांपर्यंत आलेल्या आहेत. लक्षात घ्या, येत्या भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका ज्या 2-2.5-3 वर्षांमध्ये आहेत, या लोकसभा निवडणुकींपर्यंत भाजपा आणि शिंदे गट यांच्यामध्ये कसलं वातावरण तयार होणार आहे याची मी तुम्हाला काही झलक दाखवतो. सगळ्यात पहिला प्रसंग जो आताचा काल परवाचा, शिंदे गटाच्या एका वरिष्ठ मंत्र्याला, प्रताप सरनाईकांना, मी माझा ड्रायव्हर ठेवेल, यांना माझ्याकडे माझ्या इथे येऊन बोलतील, इथे अशी हातवारे करून ती देहबोली सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, इथे येऊन बोलतील, माझ्यापासून 500 फूट अंतर ठेवून बोलतील, अशी भाषा करणारे नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरचे जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, या नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता बघा, बाजूबाजूचे मतदारसंघ भाईंदरचा असेल काय किंवा हे ओळा माझीवाड्याचे आमदार असतील काय, अगदी बाजूबाजूला चिटकून मतदारसंघ, एका लोकसभेच्या अंतर्गत असलेले हे मतदारसंघ. या मतदारसंघांमध्ये विचार करा, या मतदारसंघांमध्ये ही अशी अवस्था असेल, संबंध महाराष्ट्रभर काय चित्र असेल. एकदा प्रताप सरनाईकांना हे नरेंद्र मेहता काय म्हटलं एकदा तुम्हीच ऐका.
प्रताप सरनाईक आज मेरे ड्राइवर होते। अभी कुछ दिनों पहले ही महाराष्ट्र के जो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी, उन्होंने ये कहा है कि जिस तरीके से उन्होंने मेट्रो में कहा था कि 30% जो जमीन है वो नरेंद्र मेहता जी की है, तो उन्होंने इस पे कहा है कि अगर वो अपनी जमीन में से थोड़ा सा काशीगांव मेट्रो स्टेशन के पास जो जगह है वो दान दे सके, उन्होंने इस तरीके से कहा है कि वो चलेगा। सुनिए, देखिए, मैं आपके माध्यम से शहर को कहना चाहता हूँ, प्रताप सरनाईक साहब की किसी भी बातों को सीरियस ना ले। वाकई में अगर मेरे पास 30% होता मेरे पास, तो प्रताप सरनाईक को 500 फुट दूर रह के मुझसे बात करना, मेरे इधर भी नहीं आते, इधर तो लंबा रहा। अगर 30% होता तो वो मेरे ड्रायव्हर होते आज। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे, 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। त्यांचा मुलांचा मी मनापासून धन्यवाद करतो। त्यांनी जे म्हटलं चुकीचं काही म्हटलं नाही, सर पूर्वेचं अभिनंदनच करतो। परंतु हे जे शिकवण जे सांगतात, ह्याचा अगोदर बापाला दिली असती, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का, ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं माझावर की त्याच्यावर। म्हणून देर आहे दुरुस्त आहे, वडिलांना सांगा जे बोलेल जबाबदारीने बोल। शिंदे गटाची अवस्था अतिशय बिकट आहे। विचार करा, ह्या मंत्र्याला एवढं बोलून सुद्धा हा मंत्री काहीच करू शकत नाही, म्हणजे ड्रायव्हर ठेवायची भाषा करेपर्यंत सुद्धा, कारण शेवटी वरतून तंबी आहे, प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत। मला खरं तर नवल ह्या गोष्टीचं वाटतं, एका मराठी माणसाला, चला ते मंत्री शिंदे गटाचं वगैरे सगळं बाजूला ठेवू, एका मराठी माणसाला हा भाजपाचा परप्रांतीय आमदार ही अशा प्रकारची ड्रायव्हर ठेवण्याची भाषा करतो, ही म्हणजे मी एक सगळं बाजूला ठेवलं, शिवसेनेचं आणि शिंदे गटाचं वैर, शिंदे टोळीचं ते वैर सगळं बाजूला ठेवलं, पण एका मराठी माणसाला जर हा भाजपाचा आमदार जर ही अशा प्रकारची भाषा करत असेल, हे कितपत योग्य आहे? हा माझा सगळ्यात पहिला सवाल आहे। कदाचित तुमचं याविषयीचं मत वेगळं असू शकतं, मी त्याचाही आदर करेन, पण मी मराठी माणूस म्हणून याच्याकडे पाहतो, अशा प्रकारे ड्रायव्हर ठेवण्याची भाषा करावी। मी तुम्हाला दुसरा प्रसंग दाखवतो, म्हणजे हे सारे प्रसंग खूप काही सांगून जातात। अगदी काल परवाचाच, म्हणजे आता प्रताप सरनाईकांचं उदाहरण देण्याऐवजी आपण सरळ एकनाथ शिंदेंचं उदाहरण देऊन टाकू। गणेश नाईकांनी यांचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करण्याची भाषा केली होती। काय? बेपत्ता करीन घोडे, मला फक्त भाजपाने परवानगी द्यावी, एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता। जरा पहा, आता गणेश नाईक म्हटलं तर हे काही राजकारणात काल परवा आलेलं व्यक्तिमत्व नाही, प्रताप सरनाईकांसारखं किंवा ह्या नरेंद्र मेहतांसारखं। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्याही फार आधीचा काळ पाहिलेला आहे। ते स्वतः मगाच्या व्हिडिओत म्हणाले, मी 3 टर्म या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो एकनाथ शिंदेंच्या अगोदर। यातून तुम्ही समजून जायचं, शिवसेनेच्या जडणघडणीत गणेश नाईकांचं योगदान हे फार मोठं आहे। आणि खरं तर एक प्रसंग तुम्हाला आवर्जून इथे सांगावा लागेल, काहीही मतमतांतर असू शकतात, शिवसेनेतून ते बाहेर पडले, पण आजवर कधीही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांबद्दल, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांबद्दल किंवा आदित्य ठाकरे साहेबांबद्दल एकही त्यांनी वाकड्यात आजवर कधी शब्द काढलेला नाही। त्याबद्दल त्यांना एक जय महाराष्ट्र नक्कीच करावा लागेल। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मला भारतीय जनता पक्षाने जर परवानगी दिली ना, टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करून टाकेन एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे। इतका स्पष्ट निर्देश काय बोलले, याच्यावर काय काय प्रतिक्रिया काय आल्या सांगा ना तुम्ही मला। आणि हे सगळं काही आलबेल चालल्याची उदाहरणं आहेत ही। तुम्हाला आणखी एक प्रसंग सांगू, अगदी काल परवाचाच मुंबई महानगरपालिकेमध्ये अक्षय कुमार काहीतरी क्लीन ड्राईव्ह वगैरे घेतोय। आता हे सगळं अक्षय कुमारला घ्यावं लागतंय, महापालिका काय करते मला माहित नाही, पण तिथे मुंबई महापालिकेचे आयुक्त बसलेत, मला वाटतं गगराणी बसलेत, बाजूला मी तुम्हाला तो फोटो इथे बाजूला दाखवेल, गगराणी बसलेत, त्या बाजूला मला वाटतं अमित साटम, बघा बरं का, भारतीय जनता पक्षाचा आमदार बसलाय। अगदी चौथ्या क्रमांकावर हे संजय घाडी, एकनाथ शिंदेंचे उपमहापौर 1.25 वर्षांचे। आता हे 1.25 वर्षांचे आहे, हे स्वतः एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी 1.25 वर्षांचे म्हणतोय। संजय घाडी नावाचे उपमहापौर, तिथे आता रितू तावडे नव्हत्या। आता प्रोटोकॉल प्रमाणे रितू तावडे नसतील म्हणजे प्रथम नागरिक आणि उपमहापौर हे द्वितीय नागरिक, रितू तावडे नाहीत तर तिथे बसतायत कोण माहितीये? साटम। आता साटम हा भारतीय जनता पक्षाचा फक्त एक मामूली आमदार, ह्या आमदाराने उपमहापौराला बाजूला बसवावं महापालिकेच्या कार्यामध्ये। बरं ठीक आहे, आमदार हे पद मोठं आहे, पण ते तुमच्या सभागृहांमध्ये असेल,
इथे महापालिकेमध्ये महापालिकांच्या कार्यक्रमामध्ये उपमहापौराचं महत्व किती, पण हा भारतीय जनता पक्ष आहे. याला तुम्हा सर्वांची ती पातळी चांगलीच माहिती आहे. मी पातळी हा शब्द वापरतोय, तुम्हाला माहिती आहे मला कुठला शब्द वापरायचा आहे. लिहा कमेंटमध्ये मला कुठला शब्द वापरायचा आहे. या भारतीय जनता पक्षाला तुम्हा सर्वांची पातळी चांगलीच माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला चौथ्या स्थानावर बसवलं गेलं. एक चकार शब्द नाही. अमय घोलेने एक पत्र पाठवलं. ते पत्र कुणी कुठल्या केराच्या टोपलीमध्ये टाकलं असेल मला माहित नाही. अमय घोलेच्या पत्राला असो, हे असले प्रसंग. बरं, आणखी एक प्रसंग तुम्ही पाहिला असाल. साताऱ्यामध्ये यांच्या मंत्र्याला अगदी रक्त येईपर्यंत मारहाण व्हावी. साताऱ्यामध्ये पालकमंत्री यांचा कॅबिनेट मंत्री जर मार खात असेल तर ह्या शिंदे गटाची ही काय अवस्था झाली जरा पहा, त्यांच्याच तोंडून ऐका. सभापती महाराज, माझी हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहोत का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो चौथ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. जे मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी, ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले चौथ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्या बरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या? सभागृहाच्या अलीकडे त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं, ते 5 फुटावर होतं सभापती महोदय. हे प्रसंग एवढ्यावरच थांबत नाहीत बरं का. म्हणजे मंत्री, म्हणजे आता जवळपास मी 3 मंत्र्यांची उदाहरणं घेतली. एक उपमुख्यमंत्री, एक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, बरं शंभूराज देसाई सुद्धा कॅबिनेट मंत्री आहेत. काय म्हणावं, यांच्या मंत्र्यांचीच नाही, यांच्या नगरसेवकांची सुद्धा हीच अवस्था आहे. तुम्हाला पाहायचंय यांचा अकोल्याचा एक नगरसेवक, या शिंदे गटाचा अकोल्याचा एक नगरसेवक कसा बाहेर काढून हाकलून दिला. बरं, त्याला 4 लोकांसमोर शिव्या सुद्धा घातल्या गेल्या. भाजपाच्या त्या नगराध्यक्षाकडनं कशा शिव्या घातल्या गेल्या, महिलांसमोर शिव्या घातल्या गेल्या. आणि वाईट एका गोष्टीचं वाटलं, मागे छत्रपती शिवरायांची पुतळा होता, मला वाटतं ती तसबीर होती. तुम्ही पहा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत होतो. छत्रपती शिवरायांच्या तसबिरीच्या समोर उभा राहून हा भाजपाचा नगराध्यक्ष शिव्या घालतोय. याने सुद्धा यांची पातळी काय ठेवली शिंदे गटाची, जरा पहा. काय समजावं लागते, उठून घ्या बाहेरला. तो काही दुर्गम काय का? हाँ करूंगा. अरे बाहर का आना पड़ता बोल, अभी आता नहीं आएगा तुमसे 2 बाप, कल का आना पड़ता बोल. अरे मैं क्या बोल रहा, तुम क्या बोल रहे, तुमको लड़ना उलझना है क्या? उलझना है क्या जबरदस्ती? होशियारी कर रहा है क्या? अरे तुम होशियारी कर रहे क्या? अरे गधे का निकाल बादल बादल उठने साले खराब. नहीं, विरोध नहीं नोंदी जाता. ये तो मनमानी कारोबार है. हम भी सरकार में, यांचं रेकॉर्डवर घ्यायचं. सरकार में हम भी यहाँ पे कुछ भी गलत होते रहा. नगर विकास तुमको क्या लाइसेंस थोड़ी दे दिया सरकार में है तो? तुमको क्या लाइसेंस थोड़ी दे दिया सरकार में है तो? मैं यहाँ पे मनमानी कारोबार होगा तो मैं खिलाफ जाऊंगा. जाओ, कुछ नहीं होता उससे. अगर मैं इसके लाऊंगा या नहीं लाऊंगा? अरे जाओ ना, अरे जाओ तो चलो ना. सागर भाऊ, मैं लाता की नहीं लाता इसके. ओ सागर भाऊ, बैठ जाओ. सागर भाऊ, लाता मैं मनमानी कारोबार करके सत्ता में हम भी है ना. बैठो ना. सत्ता में नहीं है तुम. इस पे सत्ता में नहीं काय को बोले वहाँ पे? क्या सत्ता तुम्हारे मन से चलने वाली है क्या? हमारे भाग होने होना कुछ भी लेने के पहले.
अरे उस दिन तुम्हारी कोई गरज नहीं है, तुमको जो करना है करो। तुमने बोले, हमने थोड़ी बोले तुमको कि मैं सत्ता में हूँ। मैं तो बोला, छूट में बोला। अरे मेरे को तो अभी मालूम ओ पड़ा सागर भाई, सत्ता में तुमने उस दिन रुकना था ना, तुमने नहीं उस दिन रुकना था, पूरा विषय समझ के लेना था। मैं निषेध करके पहिली चले गया गोष्ट था। पहिली गोष्ट ओ भाऊ, बसा तुम चर्चा मत करना। अरे इनका काही यायचं कोणता त्याचा लोन नाही घ्यायची मागच्या मीटिंगचा। तुमने लोन नहीं लिए तो याद रखना, यहाँ पे अधिकारियों को बोलता मैं। अरे याद रखना म्हणजे तू क्या करने का? सरकार के एम्प्लॉयज है, सरकार के एम्प्लॉयज है, सरकार के एम्प्लॉयज। अरे क्या बोला तुमको? बोला सस्पेंड करो, सस्पेंड करो, जमा क्या करो, सस्पेंड करो, सस्पेंड कर दो ना। चलो बाहर में बंदबाजी कर रहे क्या? इससे मांगो मैं, बिल्कुल बिल्कुल दादागिरी करना नहीं। दादागिरी होशियारी करना, अधिकारी को क्या नौकर समझ रहे तेरा? नौकर नहीं है, उन्होंने प्रामाणिक रहने होना। तेरे से ज्यादा प्रामाणिक है, तुम्हारी चल रही ना। तुम्हारा सस्पेंड है, इसमें कुछ सभा करा के बाहर जा, निकालो ना, निकालो के लिए सभा करा के बाहर निकालो, निकालो। मेरा बिल्कुल विरोध करना। मनमानी अखबार को बेचने को दिया है, अखबार को बेचने निकालना है, ये सबको पूरा करना है। हे व्हिडिओ काल परवाचे आहेत बरं का, हे फार काळ काही जुने व्हिडिओ नाही आहेत, हे काल परवाचे व्हिडिओ। मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं एक एक उदाहरण दाखवतोय, साताऱ्यापासून अकोल्यापर्यंत, ठाण्यापासून मीरा भाईंदर पर्यंत सगळं तुम्हाला दाखवणार आहे। मी तुम्हाला आणखी एक दाखवतो, धाराशिवचं। या धाराशिवमध्ये राणा पाटलाच्या पोराला आत पाठवलं जातं एकनाथ शिंदेंना भेटायला बघा, आणि या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाला काय ती अवस्था हो यांची। म्हणजे खरं तर माझ्या तोंडात एका प्राण्याचं नाव येणार होतं, पण मी तरी सुद्धा माझ्या तोंडावर कंट्रोल करतो, भावना माझ्या अनावर होतात त्या। यांच्या जिल्हा प्रमुखाची काय पातळी, परत पातळी हा शब्द वापरतो बघा, ही पातळी पहा। युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे साहेब, शिंदे साहेबांचं प्रचंड प्रेम आहे। आज जिल्ह्यामध्ये येत असताना धाराशिव महत्वाचा पदाधिकारी आहे। आज पास इथं कुणी बनवले, कुठले निरोप नाहीत, कुणाला पास दिलेत, कुणाला नाही काय माहिती नाही, पाचचा अर्थ कुठल्या पद्धतीचं नियोजन नाही। आम्हाला साहेबांना बघायचंय, भेटायचंय। साहेब आज सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी जगतात, तर सगळी मोठीच लोक साहेब जाऊन भेटत असतात, तर सर्वसामान्य शिवसैनिकांचं, युवा सैनिकांचं काय? शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही। जिल्हा प्रमुखांनी तुम्ही मला हातावरचा काय संबंध आहे? धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी हे असे राडेच राडे पाहायला मिळाले। याची सुरुवात एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधीच पाहायला मिळाली। शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांचं पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत काहींना नजरकैदेत ठेवलं, तर काहींना थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले। अविनाश खापे आणि नितीन पाटलांसह अनेकांना ताब्यात घेतलं। मात्र सर्वाधिक राडा झाला तो विमानतळावर। एकीकडे भाजपचे नेते थाटात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी विमानतळावर जात असताना पोलीस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र रोखत असल्याचं दिसलं। भाजप आमदार राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांसाठी गेट उघडणारे पोलीस शिवसेना नेत्यांसाठी मात्र बंद करत होते। यावरूनच युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली। शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही। मला तुम्ही हात धरू नका, मला हात धरू नका। बोला तुम्ही, जिल्हा प्रमुखांनी तुम्ही मला हातावरचा काय संबंध आहे? नाही, मी येऊ शकत नाही, येऊ शकत नाही। तुम्हाला मला जेलमध्ये टाका, जेलमध्ये टाका, मी येऊ शकत नाही। जाऊ शकत नाही। शिवसेना माझं म्हणणं आहे, नगराध्यक्ष त्यांना सोडा, नगराध्यक्षाला मध्ये घेत नाही शिवसेनेच्या तालुक्यात। हो ताई, यामध्ये तुम्ही चला, कोण हरवतं बघू तुम्हाला कुठे। नाटकं लावले काय नाही? एक मिनिट म्हणलं तर इकडे पाटलाचं पोरग यांच्या समोरून आज जात बघा। भाजपाच्या समोरून तुमची लायकी, या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाची काय ठेवली। मी तुम्हाला आणखी एक प्रसंग दाखवू। यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या खात्यांच्या चौकशा करतायत, नगर विकासच्या विशेषतः। आता मंत्र्यांचं सोडा, इथे मुख्यमंत्री आणि या उपमुख्यमंत्र्यांच्याच मध्ये हे कसं काय चालू आहे हे तुम्ही सुद्धा पहा। शिंदेंच्या खात्यावर फडणवीस भडकले।
फायलींवरून रंगलं कुरघोडीचं राजकारण. महायुतीतील संघर्ष आणखी पेटणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीत कुरघोडीची चर्चा रंगलीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्याचं झालं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याचा आढावा घेतला. कोणत्या प्रकल्पांच्या फायली नगरविकास खात्यात पडू नयेत असा प्रश्न विचारला. प्रकल्पाच्या नावासह फायली देण्यास अतिरिक्त मुख्य सचिवांना आदेशही दिले. त्यामुळे नगरविकास खात्यातील नोकरशहा अस्वस्थ झाले. त्यांनी फायली पाठवल्याच नाहीत. त्यानंतर या फायली का रोखल्या, फायली मुख्यमंत्री कार्यालयाकडे का पाठवल्या नाहीत असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. त्यावर शिंदेंच्या खात्याचे सचिव निरुत्तर झाले. कारण या फायली वर्षभरापासून नगरविकासच्याच टेबलवर पडून होत्या. खरं तर 1995 पासून सर्व मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं स्वतःकडेच ठेवलं होतं. मात्र 2000 हे सगळं पाहत असताना ज्या वेळेस त्या व्हिडिओच्या शेवटाला तुम्ही ऐकलं असाल, आजपर्यंत 95 नंतर कुठल्याही मुख्यमंत्र्याने नगरविकासचं खातं हे इतर कोणाला दिलं नाही. हे खातं पहिल्यांदा 95 नंतर पहिल्यांदा 2022 मध्ये, म्हणजे जेव्हा कधी 19चं सरकार आलं 22 पर्यंत, एकनाथ शिंदेंना उद्धव साहेबांनी देऊ केलं. साहेब, खरं तर तो डोंबिवलीचा राजीनामा मंजूर झाला असता फार बरं झालं असतं. तेही नाही झालं आणि ह्या माणसाकडे सार्वजनिक बांधकाम असेल, नगरविकास सारखी महत्वाची खाती देऊन तुम्ही विश्वास टाकलात आणि या खात्यांमधूनच शिवसेनेचा घात झालेला आहे. या खात्यांमधून शिवसेनेचा घात झालाय. मी हे फार जबाबदारीने बोलतो. महाराष्ट्रभर आमदार जे पोचले गेले, हे सगळे या खात्यामधून पोचले गेले, जे तुम्ही स्वतःकडे ठेवलं नाही. हे सुद्धा आता काय म्हणावं, आपण आपल्या पक्षप्रमुखांना ह्या गोष्टीचा दोष द्यावा की त्यांच्या विश्वास ठेवण्याच्या त्या गुणाची तारीफ करावी, मला नाही माहीत. असो, पण प्रसन्न जोशींचा तो प्रसंग जो ते म्हणतायत, भाजपा आणि शिवसेना हे एकमेकांच्या जवळ जातील जर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, या गोष्टीकडे मी माझं मत तुम्हाला सांगितलं. पण पत्रकार जे डॉट्स जुळवायचा प्रयत्न करतात, जे 2 डॉट जुळवायचा प्रयत्न करतात, 2 ओळींच्या मधलं 2 शब्दांच्या मधलं वाचायचा प्रयत्न करतात, त्याला मी इथे कुठे नाकारत नाही. शिवसैनिकांच्या भावना तीव्र असतील, मी समजू शकतो. पण ह्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण गटाला जोपर्यंत संपूर्ण संपलेला आपल्याला पाहायला मिळत नाही, तोपर्यंत खरंच या हृदयात तरी थंडक मिळणार नाही. ज्या प्रकारचे आघात एकनाथ शिंदेच्या गटाने आणि त्यांच्या संबंध त्या आमदारांनी शिवसेनेवर केलेले आहेत, शिवसेनेच्या विश्वासाला जो तडा दिलेला आहे, तो संपूर्ण तडा तोपर्यंत भरणार नाही, त्या जखमा तोपर्यंत भरणार नाही जोपर्यंत यांचा संपूर्ण गट, हा एकनाथ शिंदेचा संपूर्ण पक्ष आम्हाला संपताना दिसणार नाही. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.